नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी स्वतःचे 12 वाजवून घेतलेत असं म्हणत संजय राऊत म्हणाले, आदर्श घोटाळा केलेले लोक तुमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, जनता तुमच्यावर थुकत आहे असं म्हणत राऊतांनी भाजपावरही निशाणा साधला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय राऊत माध्यमांशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी महायुतीवर निशाणा साधला. काँग्रेसमधील अनेक चांगले नेते भाजपाच्या संपर्कात आहेत. ज्या प्रकारे गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्ष वाटचाल करत आहे त्यातील जनतेशी संपर्क असणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमध्ये गुदमर होतोय. देशभरात हाच ट्रेंड आहे. जनतेचे नेते भाजपामध्ये प्रवेश करतायत, त्यामुळे काही मोठे नेते भाजपात येतील हा विश्वास आहे. आज मी तुम्हाला एवढंच सांगेन, आगे देखीए होता है क्या असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलत असताना सूचक वक्तव्य केलं. दरम्यान विधान भवनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली. त्यानंतर एकच चर्चांना उधाण आलं. मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप मुख्यालयात फडणवीसांची पत्रकार परिषद झाली तर काही माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. सलग तिसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू आहे. सलग तिसऱ्या दिवशी उपोषण सुरू असल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे. मात्र वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. तर कुणबी मराठ्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांच्या मसुद्यात अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवाली सराठी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. तर अधिसूचनेची अंमलबजावणी झाली नाही तर देशात आंदोलन करू असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. राज्य सरकारला येत्या 15 फेब्रुवारीला अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही तर महाराष्ट्रात काय होतं ते समजेल असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आज त्यांच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या गोटात सध्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षावर किंवा पक्षातील कोणत्याही नेत्यावर टीका केलेली नाही. त्यांच्या या कृतीचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केलं आहे. तसंच त्यांनी आणखी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. इतकी वर्ष एकाच पक्षात राहिलेली व्यक्ती सहज पक्ष सोडत नाही, काहीतरी गडबड असेल असं अजित पवार म्हणाले आहेत. अशोक चव्हाण यांच्याबद्दल आम्ही गेली अनेक दिवस ऐकत होतो. या चर्चेला आज मुहूर्तरूप मिळाले. इतकी वर्ष एका पक्षात राहिलेला व्यक्ती असा सहजासहजी पक्ष सोडत नाही. पक्षात काहीतरी गडबड असल्यावरच असा निर्णय घेतात. मात्र त्यांनी पक्षातल्या गोष्टींवर बोलणं टाळत प्रगल्भतेचं दर्शन दिलं असं अजित पवार म्हणाले.